पुणे पिंपरीप्रमाणे ठाण्यात पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. 30 तारखेपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही देखील पक्षश्रेष्ठीकडे पाठवणार आणि विचार करणार. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे, असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सांगितले. ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा, नजीब मुल्ला यांचे वक्तव्य. त्यामुळे ठाण्यातील शरद पवारांची राष्ट्रवादी देखील आता एक पाऊल पुढे टाकून अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीचा विचार करणार का? कालच महाविकास आघाडीची बैठक ठाण्यात पार पडली. त्यात राष्ट्रवादीसोबत बोलणी झाली, मात्र जागा वाटप अजून जाहीर झालेले नाही. मॅरेथॉन बैठका सुरू आहेत ठाण्यामध्ये, मात्र राष्ट्रवादीचा कुठेही त्याच्यामध्ये सहभाग दिसून येत नाहीये. आपल्याला डावललं जातंय का? काय आपल्याकडे प्रस्ताव आलेला आहे का युतीचा? आम्ही आधीच आपल्याला सांगितलंय का युतीची चर्चा होण्याच्या आधीच आम्ही आपल्याला सांगितलं होतं का आम्ही महायुतीत भाजप असेल तर आम्ही त्यांच्या सोबत जाणार नाही. आता शिवसेना पक्षाने पसंती भाजप बरोबर जाण्याची केली आहे, म्हणजे त्या अर्थ आम्ही युतीमध्ये जाणार नाही. मग जेव्हा आम्ही जाहीरपणे आपल्या माध्यमातून आम्ही सांगितलं होतं का ठाणे महापालिकेच्या हद्दीत निवडणूक आम्ही एकटे लढणार आहोत, शिवसेनेची आमची पसंती होती पण भाजप नको असं आम्ही सांगितलं होतं, तर त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललोय. तर महायुतीत प्रस्ताव येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आधीच आम्ही आठ टाकली होती की शिवसेनेने मान सन्मानाने बोलवलं तर आम्ही जाणार, पण भाजप असेल तर आम्ही जाणार नाही. आम्ही जाहीर घोषणा केली होती, म्हणून आमंत्रणची ना आम्ही वाट पाहत होतो ना येणार होतं, आणि सहसा यायला नाहीच पाहिजे का? मी आमचा निर्णय आधीच जाहीर केलेला आहे. आम्ही उद्या आम्ही पहिली यादी आमची जाहीर करतोय. दुसऱ्या टप्प्यातली यादी आमची शनिवारी जाहीर होईल आणि तिसरा आणि अंतिम टप्पा आम्ही सोमवारी जाहीर करणार आहेत. आणि त्या पद्धतीने आमची तयारी पूर्ण 131 प्रभागात झालेली आहे. आम्ही 369 पेक्षा जास्त, कारण निवडणुकीत एक वेळ मर्यादा असते इंटरव्ह्यू घ्यायची, पण वेळोवेळी काही राजकीय समीकरणमुळे उमेदवार येत आहेत. आज सकाळी पण 4 आलेत. संध्याकाळी 5:30 वाजता मी सर्वांना आपल्याला आमंत्रित करतो परत यावं. काही चांगले उमेदवार पक्ष बदलून आपल्याकडे येत आहेत, जे महापालिकेचा कामाचा अनुभव आहे. या पद्धतीने आमची तयारी पूर्ण चालू आहे. आणि पक्षाने आणि पक्ष नेतृत्वाने आधीच सांगितलं आम्हाला इथे, आणि आमचा एक विचार होता की ही निवडणूक कार्यकर्त्यांची, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत स्ट्राईक रेट नसतं, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत मी सत्तेत आलो का ते बघत नसतो, पण कार्यकर्त्यांना एक तयार करण्यासाठी, एक विश्वास, स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महापालिकाची निवडणूक एक संधी असते, जेणेकरून त्याच्या समाजात काय स्थान आहे त्याला एक डेव्हलप करायचं, एक स्वतःचा विश्वास वाढवण्याची संधी असते. म्हणून आम्ही आज सिटिंग कॉर्पोरेटर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांपासून वेगळा झाल्यावर आज आम्ही 18 पेक्षा जास्त नगरसेवक आहेत. 9 नगरसेवक, 9 आणि म्हणजे 11 नगरसेवक शिवसेनेत गेले, काही तुतारीमध्ये राहिले, तुतारी पक्षात राहिले, पण मुख्य संख्या आमच्याकडे. आम्ही एवढा विश्वास आहे आम्हाला की जे नगरसेवकची संख्या आज माझी नगरसेवक म्हणून या पक्षात आली आहे, त्याच्यापेक्षा त्या नगरसेवक मध्ये 100% वाढ होणार आहे. मग कार्यकर्त्यांना संधी का हुकवावी? त्यांना संधी देण्यासाठी म्हणून आम्ही महायुतीत, आम्हाला जायचं रस नाहीये. आम्हाला सत्तेपेक्षा कार्यकर्त्याला जीवन आणि मान सन्मानाने ठाणे शहरात काम करण्याची जिद्द आहे.